नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुपर बेट चेस क्लासिकच्या टाय ब्रेक गेममध्ये. प्रज्ञानंदा वर्सेस एम व्ही एल म्हणजे मॅक्सिम बशीर लेग्रेफ, फ्रान्सचा टॉप ग्रँडमास्टर. या स्पर्धेत तिघांचा टाय झालेला आहे. क्लासिकल सेक्शनमध्ये प्रज्ञानंदा, फिरोजा आणि एम व्ही एल. यामध्ये प्रज्ञानंदाची फिरोजाबरोबर पहिला टायब्रेक डावात बरोबरी झाली, तशीच एम व्ही एलची फिरोजाबरोबर बरोबरी झाली. आणि आता हा जो डाव आहे, जर का बरोबरीत सुटला तर पुढे आर्मागेड्डॉनचे गेम्स होतील टायब्रेक तोडण्यासाठी. आणि डाव महत्त्वाचा आणि निर्णायक आहे, कारण समजा कोणीतरी एक ह्याच्यातलं जिंकलं तर डायरेक्ट त्या खेळाडूला विजेतेपद मिळेल. अत्यंत चुरशीचा डाव होण्याची अपेक्षा आहे. हा ब्लिट्झ गेम आहे. 5 मिनिटं प्लस 2 सेकंद या टाईम कंट्रोलचा. आपण वळूया डावाकडे आणि हँडशेक झालेला आहे. प्रज्ञानंदाने पहिली मूव NF3 खेळलेली आहे रेटी सिस्टीमनी. एम व्ही एलने C5. दुसरी मूव महत्त्वाची, प्रज्ञानंदा C4 खेळून इंग्लिश ओपनिंगमध्ये गेलाय. त्यांनी E4 किंवा D4 न खेळता इंग्लिश ओपनिंगचा पद्धतीने सुरुवात केलेली आहे. सिमेट्रिकल इंग्लिश होऊन पटापट खेळाडू खेळत आहेत आणि G3 सिस्टीममध्ये दोघांनाही ओपनिंगच्या सगळ्या खेळ्या व्यवस्थित माहीत असल्याचे सरळ दिसून येत आहे. प्रज्ञानंदाची तयारी दिसतीये. बिशप G2 त्यांनी खेळलेला आहे इंग्लिश ओपनिंग या डावात. आपण पाहत आहोत घोड्याने C4च्या पॉनवर हल्ला केलेला आहे. हे सर्व ओपनिंग थिअरी आहे. याच्यामध्ये दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या प्रकारे डावपेच रचण्याचा एक मौका असतो, पण कुठला प्रकार ते निवडतायत हे त्यांनी केलेल्या आदल्या दिवशीच्या किंवा स्पर्धेपूर्वीच्या अभ्यासावर डिपेंड करतं. आता एम व्ही एल विचार करतोय की त्याच्या समोर जे काही ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये तो कुठला ऑप्शन चूज करणार आहे. याच बिशप G2 खेळीच्या ऐवजी प्रज्ञानंदाकडे आणखीन एक बिशप F4 मूव्ह ही असते, पण ती त्यांनी बिशप G2 निवडली आहे. एम व्ही एलने A6 खेळून घोड्यावर हल्ला केला. प्रज्ञानंदाने प्रत्युत्तर वजीरावर हल्ला केला. एम व्ही एलच्या वजीर मागे केल्यानंतर प्रज्ञानंदाने नाईट D6 चेक खेळलेला आहे. या खेळ इतक्या पटापट होत आहेत की आपल्याला दिसून येत आहे की या सगळ्या गोष्टींची तयारी पूर्वीच झालेली आहे, गेम डावापूर्वीच. ज्या अर्थी पटापट खेळल्या जात आहेत त्या अर्थी हे होमवर्कचा एक पार्ट आहे. आणि एम व्ही एलने बिशप D7 खेळून घोड्यावर हल्ला केलेला आहे. काउंटर अटॅक चालू आहे. पॉननी प्रज्ञानंदानी घोडा मारला तर एम व्ही एलनेही घोडा मारलेला आहे. आपण पाहू शकतो की ओपनिंग संपत आल्यानंतर प्रज्ञानंदाकडे एक पॉन कमी आहे. त्यांनी एक पॉन सॅक्रिफाईस दिलेला आहे आणि या पॉन सॅक्रिफाईसचं कारण हेच आहे की त्याच्याकडे 2 उंटा आहेत आणि एम व्ही एलला कॅसलिंग करण्यासाठी सोपे जाणार नाही. डेव्हलपमेंट त्या मानाने थोडीशी प्रज्ञानंदाच्या बाजूने आहे, पण या सर्व खेळ्या पूर्वी डावांमध्ये खेळल्या गेलेल्या आहेत आणि प्रज्ञानंदाचा अभ्यास दिसतोय. शॉर्ट कॅसलिंग करून त्यांनी तयारी केलेली आहे. एम व्ही एलचा डाव डॅनियल दुबोवशी झाला होता आणि एम व्ही एल त्या डावात क्वीन D7 खेळला होता जेव्हा त्याचा बिशप A4 वर होता तेव्हा. पण यावेळेला त्यांनी एक नवीन खेळी निवडली आहे जेणेकरून प्रज्ञानंदा त्याच्या तयारीतनं बाहेर पडेल. प्रतिस्पर्ध्याला आपल्या तयारीतनं बाहेर काढणं आणि ते कशा प्रकारे काढणं, त्याच्यासाठी काय कॉम्प्रोमाइज करावं लागेल हे बघणं महत्त्वाचं आहे. त्या एम व्ही एलनी वजिराची देवाणघेवाण करण्याचा एक ऑप्शन दिलेला आहे, पण प्रग करणं फारच अवघड आहे. कारण जोपर्यंत वजीर इकडे आहे, समजा आता प्रगनी स्वतःचा वजीर हलवला तरीही काळ्याला कॅसलिंग करता येणार नाही, कारण उंट येईल A3ला आणि वजीर आणि हत्ती एकाच लाईनीत असल्यामुळे स्क्युअर नावाच्या टॅक्टिकल पद्धतीचा उपयोग करून त्याला एक्सचेंज मिळवता येईल. प्रज्ञानंदानी तीच खेळ खेळलेली आहे. क्वीन C3 आणि आता एम व्ही एल काय करणार आहे. कॅसलिंग करणं तर चुकीचंच ठरेल, कारण उंट पटकन A3 वर येत आहे. तर एम व्ही एलला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला लागेल. प्यादं पचवून चालणार नाही, त्याला प्यादं पुन्हा द्यावा लागेल आणि लगेच त्यांनी ते परत दिलेले आहे. आणि प्रज्ञानंदाकडे चॉईस आहे. तो एकतर उंटाने उंट मारून पॉन स्ट्रक्चर एम व्ही एलचं पॉन C6ला आणून खेळू शकतो, नाहीतर तो सरळ वजिराने प्यादा मारू शकतो आणि मग एम व्ही एलने जेव्हा हा उंट मारेल तेव्हा तो राजाने मारू शकतो. सो प्रगला हा निर्णय घ्यायचा आहे की त्याला
MVLचा कडे कुठल्या प्रकारचं पॉन स्ट्रक्चर देणं त्याला स्वतःसाठी फायद्याचं वाटतं लॉंग टर्ममध्ये. त्याला MVLचं प्यादं B7 वरच ठेवायचंय का ते C6 वर ओढून आणायचंय हे याचा तो विचार करत असणार आहे. उंटाने उंट मारून तर चेक आहे, त्यामुळे MVLला काय त्या खेळीला वजीर मारता येणार नाही, म्हणून हा निर्णय घेणं शक्य आहे प्रगला. इतका वेळ प्रग MVLच्या क्लॉकच्या पुढे आहे. टाइममध्ये प्रग आघाडीवर आहे आणि त्याने निर्णय घेतलेला आहे. B7चं प्यादं ओढून घेतलेलं आहे C6 वर आणि मग त्याने D4चं प्यादं मारलेलं आहे. MVLने ठरवल्याप्रमाणे फायनली आपलं शॉर्ट कॅसलिंग करून डेव्हलपमेंट केलेली आहे. राजाच नुसता सुरक्षित नाही करत, लक्षात ठेवा, कॅसलिंग हत्तीलाही बाहेर काढतो, डेव्हलपमेंट होते. आता उंट प्रज्ञानंदाने G5 वर नेऊन घोड्याला पिन केलेला आहे, त्यामुळे एक चांगला चान्स असणार आहे की प्रग MVLचं पॉन स्ट्रक्चर खराब करू शकेल. एक पॉन त्याला डबल पॉन देऊ शकेल. पण जेव्हा डावात फक्त वजीर आणि हत्ती उरतात तेव्हा थोड्याशा पॉन स्ट्रक्चर डॅमेजचा फार काही मोठा फरक पडणार नाही आणि डाव अनेकदा अशा प्रकारे बरोबरीत सुटतात. तर नक्कीच ही जी चुरशीची लढत आहे, MVL असा विचार करत असेल की आता मी पॉन स्ट्रक्चर तर माझं खराब होणार आहे, त्या बदल्यात मी काय करू शकतो. माझे हत्ती पटकन ओपन फाईल आपल्याला दिसत आहेत, 2 ओपन फाईल आहेत डावात आणि त्या कोण कंट्रोल करू शकेल किंवा त्या कंट्रोल केल्यानंतर 7व्या रांगेत कोणाचा हत्ती येऊ शकेल याच्यावरही फार निर्भर करतं. आता MVLने खेळलेला आहे C5. ही खेळी फार चांगली आहे असं म्हणता येणार नाही. कदाचित सरळ तो H6 खेळू शकला असता किंवा रूक D8 खेळू शकला असता आणि त्याने निवड केली असती खराब पॉन स्ट्रक्चरची. आता प्रॉब्लेम असा झाला आहे, खराब पॉन स्ट्रक्चर करताना त्याला वजिराची देवाणघेवाण करता येत नाही, कारण त्याचं हे प्यादं मरेल, म्हणून त्याने प्याद्याने मारलंय. याच कारणाने कदाचित C5 ही मूव्ह थोडीशी खराब होती. प्रज्ञानंदाने चेक दिलेला आहे आणि आता त्याने रूक त्याचा ओपन फाईलमध्ये आणलेला आहे. तरी ओपन फाईलमध्ये 7व्या रांगेत त्याला सहज काही एंट्री मिळणार नाही आहे MVLचा वजीर असल्यामुळे. पण एक हलकासा चान्स प्रगकडेच आहे तसं म्हटलं आहे तर, फक्त या पॉन स्ट्रक्चरमुळे आणि या पॉन स्ट्रक्चरमुळे झालेल्या किंगची जी पोझिशन आहे ती थोडीशी एक्सपोज्ड आहे ब्लॅकची, त्याचाच काहीतरी चुकून फायदा घेता आला प्रगला तर. पण MVLने रूक F8 खेळून दुसरी ओपन फाईल स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघूया प्रग काय करणार आहे. ओपन फाईल चॅलेंज करणार आहे हा हत्ती आणून का दुसरी काही खेळ खेळतोय प्रग, हे बघण्यासारखं आहे. अजूनही डाव थोडाफार बरोबरीच्याच दृष्टीने चाललेला आहे. रूक B2 खेळलेला आहे प्रगने, सेकंड रँक कंट्रोल ठेवलेली आहे आणि दुसरी गोष्ट स्वतःचे रूक डबल करणं. ओपन फाईलचं कंट्रोल मिळवण्यासाठी अनेकदा रूक्स एकामागे एक लावणं, रूक डबल करणं ज्याला म्हणतात, ते केले जाते आणि प्रग याच प्रयत्नात आहे. बघूयात MVL त्याला करू देतोय का तोही लगेच चॅलेंज करणार आहे. नाही, MVLने चॅलेंज केलेलं आहे. हत्ती B8 ला आणून त्यांनी फाईल चॅलेंज केलेली आहे. त्याचे दोन्ही हत्ती सध्या ओपन फाईलमध्ये दिसत आहेत, पण अर्थात एका हत्तीची देवाणघेवाण लगेच होऊ शकते. तो एक्सचेंज झाल्यानंतर कुठली तरी एक फाईल त्याच्या कंट्रोलमध्ये राहील. प्रगच्या हातात आता आहे की त्यांनी कुठली फाईल कंट्रोल द्यायची. हत्तीने हत्ती मारला तर MVL कडे B फाईल कंट्रोल राहील. पण दुसऱ्याच दृष्टिकोनातनं बघायला गेलं, त्यांनी खेळलेला आहे रूक FB1, पण MVLने एकदम स्मार्ट रूक D1 चेक डिफ्लेक्शन सॅक्रिफाईस केलेला आहे आणि रूकने रूक मारल्यानंतर MVLचा हत्ती 7व्या रांगेत आलेला आहे. सो MVL कडे चांगला काउंटर प्ले आहे, त्याचा किंग एक्सपोज्ड आहे, त्याचं पॉन स्ट्रक्चर खराब आहे, पण त्या बदल्यात आता त्याचा हत्ती ऑलरेडी 7th रँकमध्ये आलेला आहे. तरी वजीर बोर्डावर आहेत आणि वजीर असताना अनेकदा एकामागे एक चेक देणं शक्य होऊन कधी कधी परपेच्युअल चेकने डाव बरोबरीत सुटतो. F5 प्रगने H4 खेळून एक हल्ला चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि MVLने लगेच त्याच्या वजीरावर अटॅक करून म्हटलेलं आहे की इतकं सोपं नाही.
आता प्रग वजीर कुठे काढतोय, तो क्वीन F3 ला काढून A8 ला न्यायचा प्रयत्न करणार का F4 ला काढून E5 वर, हे बघण्यासारखं आहे. काही सेकंदांमध्ये निर्णय घ्यावे लागतात. क्लासिकल गेममध्ये काही मिनिटं विचार करायला स्कोप असतो. आणि MVLने लगेच राजा वर काढलेला आहे, जेणेकरून ॲटलिस्ट बॅक रँकवर त्याला कुठे चेक बसणार नाही. समजा त्याने हे प्यादं खाल्लं आणि हा कंट्रोल हत्तीचा सुटला तर चेक बसून काही वजीर आणि हत्ती जर का चेक देऊन अचानक अटॅकला लागले, या भीतीने MVLने राजा पुढे काढला. प्रगने E4 खेळलेला आहे आणि कुठेही त्याला एंट्री नव्हती, त्यामुळे त्याने त्याचं स्वतःचं प्यादं इथलं वाचवलेलं आहे. आणि तेच F5चं जे प्यादं जे थोडंसं आणखीन कंट्रोल ठेवतंय ब्लॅकच्या पोझिशनचा. भलेही ते डबल पॉन असेल, पण ते काढल्यानंतर कदाचित त्याला थोडासा एक चान्स मिळेल आणखीन MVLच्या राजा एक्सपोज असण्याचा, ज्याचा फायदा घेण्याचा. टेन्स सिच्युएशन आहे खेळाडूंची. तुम्ही बॉडी लँग्वेज बघू शकता. जसा जसा वेळ कमी होतोय तसा तसा आणखीन प्रेशर वाढत चाललंय. MVLने प्यादे मारलेला आहे आणि प्रगने आधी चेक दिलेला आहे, जेणेकरून MVLचा राजा आधी 8व्या रांगेत पुन्हा परत जाईल आणि मग तो ते प्यादं मारेल. बघा, एक छोटीशी एक खेळी त्यांनी खेळलेली आहे आणि मग प्यादं मारलेलं आहे. सटल्टी ज्याला म्हणतात. MVLने क्वीन F6 आणून F2 वर अटॅक केला. लगेच प्रगने क्वीन E3 खेळून त्याला सपोर्टही केला. वर MVLच्या C5च्या प्याद्यावर अटॅक केलेला आहे. आता MVLने रूक टेक्स पॉन मारलेला आहे आणि त्यांनी C5चं प्यादं दिलेलं आहे. ते C5चं प्यादं नसतं दिलं तर कदाचित आणखीन सोपं झालं असतं, पण तरीही अजून परिस्थिती फार बिघडलेली नाही आहे. राजा वर आणलाय आणि प्रगने क्वीन मागे काढलेली आहे. आता MVLसाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे रूक A1 वर खेळणं आणि प्रगचा एक मेजर अटॅकिंग पीस डावावरनं देवाणघेवाण करून एक्सचेंज करून काढून टाकणं आणि मग वजिराने कदाचित त्याच्याकडे एक पास पॉन राहील, प्रगकडे एक पास पॉन राहील, दोघांची लढत होईल आणि तरीही दोन्ही वजीर असल्यामुळे कदाचित बरोबरीत सुटेल. पण तो हे करतोय का, तो कुठला चान्स ठेवतोय स्वतःसाठी आणि प्रगसाठी सुद्धा? आणि त्यांनी चान्स ठेवलेला आहे. रूक C2 खेळून त्यांनी प्याद्यावर हल्ला केलेला आहे, पण प्रगसाठी हे चांगलं झालं, कारण रूक D4 येऊन त्यांनी प्याद्याने नुसता जोर नाही लावला तर इथे चेक देऊन अटॅक करायचा प्रयत्न केला. MVLने ते लगेच प्यादे पुढे घेऊन थांबवलेलं आहे. पण आता प्रग कदाचित रूक F4 वर आणू शकेल, पण प्रॉब्लेम त्याला असा आहे की लगेच क्वीन चेक येतो, हत्तीचा चेक येतो आणि इथे मेटिंग अटॅक होतात. त्यामुळे टेन्स सिच्युएशनमध्ये काही सेकंदांमध्ये त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. राजा आधी वर काढून गेला, ज्याला प्रॉफिलॅक्सिस असे म्हणतात, की प्रतिस्पर्ध्याची आयडिया आधी थांबवणे आणि मग आपला प्लॅन पुढे नेणे. हा प्रकार जो प्रगने केलेला आहे किंग G2 खेळून. आणि आता पुढची खेळी त्याची जी असणार आहे ती रूक F4. MVL स्वतःचं प्यादं ढकलतोय. त्यांनी ही घोडचूक केलेली आहे. क्वीन C3 खेळलेला आहे आणि आता F7च्या प्याद्यावर हल्ला केला तर प्रगने पाहिलेला आहे की F7च्या प्याद्यावर हल्ला केल्यानंतर त्याला काही जोर लागू शकत नाही आणि MVLने रिझाईन केलेला आहे. सो अत्यंत चुरशीचा डाव आपण पाहत आहोत की सुटलाय विजेतेपदात. प्रज्ञानंदाने सुपरबॅट चेस क्लासिक रोमेनिया जिंकलेली आहे. टाटा स्टीलची स्पर्धा जिंकल्यानंतर हा त्याचा आणखीन एक मोठा विजय आहे आणि खूपच एक आनंदी क्षण भारतीय बुद्धिबळासाठी आपण पाहत आहोत.